प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्तात प्रेमपूर्वक सलाम. मी रेव्हरंड एस जोगळेकर आजच्या शास्त्राभ्यासामध्ये आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे. आतापर्यंतच्या सर्व एपिसोडला तुम्हा लोकांचा अत्यंत उत्तम अशा प्रकारचा प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि आजचाही हा जो एपिसोड आहे तो आपणाला निश्चितच आवडेल याबद्दलही मला खात्री आहे. जर तुम्हाला आजचा विषय आवडला तर कृपा करून लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि आपल्या लोगॉस या चॅनलला सबस्क्राईब करा. आपले काही प्रश्न असतील तर ते निश्चित अर्थाने आपण कळवू शकता आणि त्या सगळ्यांचे मी उत्तरं देईन. आजचा आपला विषय जो आहे हा लहान लहान सेक्शन्समध्ये हा विभागलेला आहे. त्यामुळे एकच विषय नाही परंतु निरनिराळे विषय आहेत आणि ते विषय येत असताना मी तुम्हाला त्या बाबतीमध्ये सांगत जाईन. परंतु आजचा विषय काय आहे? येशूचे मंदिरामध्ये समर्पण, मागी लोकांची भेट, मिसरच्या हद्दीमध्ये प्रस्थान, मुलांची कत्तल, मिसरच्या हद्दीतून परत येणे आणि नासरेतात परत जाणे. अशा प्रकारे हे 5-6 लहान लहान गोष्टी आहेत. त्याकडे आपण आता लक्ष देऊया. आणि सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की प्रभू येशू ख्रिस्ताचं जे समर्पण आहे किंवा सुनता आहे आणि नामकरण आहे हे बेथलेहेमच्या मंदिरामध्ये झालं आणि त्याचं जे काही समर्पण आहे हे यरूशलेमच्या मंदिरात झालेलं आहे. या 2 गोष्टी साधारणतः आपण लक्षात ठेवूया आणि त्या दृष्टीने आपण पुढे वाटचाल करू. म्हणजे येशूचे बेथलेहेमच्या मंदिरामध्ये सुनता करणं आणि नामकरण करणं. उत्पत्तीचं पुस्तक याचा 17वा अध्याय आणि 12व्या वचनाप्रमाणे काय लिहिलेलं आहे पहा. मी तुमच्यासाठी वाचतो. पिढ्यानपिढ्या प्रत्येक पुरुष 8 दिवसांचा झाला की त्याची सुनता व्हावी. प्रत्येक पुरुष 8 दिवसांचा झाला की त्याची सुनता करावी. आणि देवाच्या आदेशानुसार मरियेच्या बाळाला योसेफने बेथलेहेमच्या मंदिरामध्ये आणलेलं आहे. आणि तेथील याजकाने योसेफला विचारलं की या बाळाचं नाव काय ठेवायचं आहे. त्यावेळेला त्याला आठवलं की देवदूताने मला सांगितलेलं आहे की येशू हे नाव ठेवायचं आहे. आणि त्यानुसार त्याने त्या ठिकाणच्या याजकाला सांगितलं की या बाळाचं नाव येशू ठेवायचं आहे. आणि कदाचित त्या याजकाला सुद्धा आश्चर्य वाटलं असलं पाहिजे की येशू हे अत्यंत नवीन नाव होतं. कारण योसेफच्या किंवा मरियेच्या घराण्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नाव असं नव्हतं. हे नवीन नाव त्याला दिसलेलं असल्यामुळे किंवा ऐकण्यात आलेलं असल्यामुळे त्याला आश्चर्य वाटलं. परंतु त्याने येशू बाळाची 8व्या दिवशी सुनता केली आणि येशू हे त्याचं नाव ठेवलेलं आहे. त्यांच्या मंदिरामध्ये असलेल्या रजिस्टरमध्ये त्याचं नाव त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. आणि अशा रीतीने हे सगळं पहिलं जे नामकरण आहे आणि त्याची सुनता आहे ही त्या ठिकाणी झालेली आहे. आता आपल्याला माहीत आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा त्रैक देवापैकी देव जो पुत्र आहे तो आहे आणि त्याने या ठिकाणी जन्म घेतलेला आहे. आणि तो आता शैतानाविरुद्ध युद्ध करण्यासाठी या भूतलावरती त्याने जन्म घेतलेला आहे. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. परंतु आणखीन एक अशा प्रकारची विधी शिल्लक राहिलेला आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याच्या बाबतीत सुद्धा मी तुम्हाला वाचून दाखवतो. जुन्या करारामध्ये कोणता आदेश परमेश्वराने दिलेला होता. निर्गमचं पुस्तक याचा 13वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे पहा. मी तुम्हाला वाचून दाखवतो. प्रथम जन्मलेले म्हणजे उदरातून बाहेर आलेले यांना माझ्यासाठी पवित्र म्हणून वेगळे ठेव. ते माझे आहेत, ते माझे आहेत. आणि अशा दृष्टिकोनातून येशू सुद्धा या ठिकाणी या सर्व कुटुंबियांच्या मधून हा वेगळा करण्यात आलेला आहे कारण तो परमेश्वराचा आहे. आणि या ठिकाणी योसेफने येशू बाळाला त्या मंदिरामध्ये समर्पित केलेला आहे. त्याच्याबरोबरच आणखीन एक विधी त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेला आहे.
तो म्हणजे मारियाबाईचं शुद्धीकरण. 33 दिवसानंतर तिला शुद्धीकरणाच्या दृष्टिकोनातून पारवे किंवा होले हे अर्पण करायचे होते आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी पारवे किंवा होले तेथे अर्पण केलेले आहेत. आणि कदाचित त्या ठिकाणी जो मुख्य याजक होता त्याने त्या पारव्यांचं किंवा होल्यांचं रक्त घेऊन मारियाबाईच्या शरीराला लावल्यामुळे ती त्या ठिकाणी शुद्ध झालेली आहे आपल्या बाळणपणामुळेच्यासाठी. आणि अशा रीतीने येशू बाळाचं 2 मंदिरांच्या मध्ये हे समर्पण झालेलं आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि अशा रीतीने येशू हा दैवी व्यक्ती असल्याचे निरनिराळे पुरावेच आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वप्रथम देवदूताने मारियाबाईला दर्शन दिले, त्याच्यानंतर योसेफला स्वप्नामध्ये दर्शन दिले, आणि तिसरी गोष्ट म्हणजे बेथलेहेमच्या मंदिरात बाळाचे नाव त्यांच्या रजिस्टरमध्ये हे लिहिण्यात आलेले आहे. आणि त्याचप्रमाणे यरूशलेमच्या मंदिरामधल्या रजिस्टरमध्ये सुद्धा या प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव समर्पणाच्या यादीमध्ये लिहिलेलं असलं पाहिजे. आणि अशा रीतीने प्रभू येशू ख्रिस्त हा एखादी काल्पनिक व्यक्ती नाही, याचे हे थोडक्यामध्ये मी तुम्हाला पुरावे दाखवलेले आहेत. आता आणखीन एक पुरावा अशा प्रकारचा आहे की ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त यरूशलेमच्या मंदिरामध्ये समर्पित करण्यात येत होता, त्यावेळेला शिमोन नावाचा एक म्हातारा मनुष्य त्या ठिकाणी आला. त्याने येशू बाळाला आपल्या हातामध्ये घेतलं आणि सांगितलं की इस्रायलाचा उद्धार करता जो आहे त्याला मी आपल्या डोळ्यांनी पाहिलेला आहे, आणि जोपर्यंत मी त्याला डोळ्यांनी पाहणार नाही तोपर्यंत मला मृत्यू येणार नाही. अशा प्रकारे जी परमेश्वराने त्याला आदेश दिलेला होता त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी हा शिमोन देखील हे जाहीर करत आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा दैवी व्यक्ती आहे. हे सगळे पुरस्कार या लोकांनी पूर्ण केलेले आहेत प्रियांनो. आणि आता थोडंसं आपण स्थिर स्थावर होऊ या दृष्टिकोनातून. हे जे कुटुंब आहे लहानसं, मारियाबाई, योसेफ आणि आता लहानसं बाळ, हे बेथलेहेमच्या गावामध्येच त्यांनी एखादं घर भाड्याने घेतलं असलं पाहिजे आणि त्या ठिकाणी ते राहायला लागले. आणि हा जो योसेफ आहे हा सुतार असल्यामुळे त्याने सुतारकेचं काम करून आपली उपजीविका त्याने पूर्ण केलेली असली पाहिजे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी घडत असलेली आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे ताऱ्यांचा अभ्यास करणारे लोक येशूला यरूशलेममध्ये येऊन भेटण्याची ते लोक तयारी करीत आहेत. त्यांना असं वाटलं की यरूशलेममध्ये जो राजा आहे त्याच्या घरामध्येच बाळ जन्मलेला असला पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी ते लोक गेले. परंतु हेरोदाच्या घरामध्ये तर कोणी जन्मलेलं नव्हतं, म्हणून त्याने मग लगेच हे जे त्या शहरामध्ये म्हणजे बेथलेहेममध्ये जे मुख्य याजक होते आणि शास्त्री परोशी होते त्या लोकांना बोलावलेलं आहे आणि म्हटलेलं आहे की पहा, हे मागी लोक ताऱ्याचा अभ्यास करणारे, त्यांना एक विशिष्ट तारा दिसलेला आहे आणि ते म्हणतात की यहुद्यांचा राजा कोठे आहे. आता तुम्ही मला सांगा की यहुद्यांचा राजा कोठे जन्मणार. मग त्या लोकांनी लगेचच सांगितलं की बेथलेहेममध्ये हा यहुद्यांचा राजा जन्मला असला पाहिजे. आणि अशा रीतीने म्हटलेलं आहे की मिखाचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि 2ऱ्या वचनानुसार त्यांनी सांगितलं की त्यानुसार हा जो राजा आहे, हा राजाने या मागी लोकांना सांगितलं की तुम्ही बेथलेहेमला जा, त्या ठिकाणी तुम्हाला ते बाळ पाहायला मिळेल. आता या ठिकाणी एक अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट घडत असलेली आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे जो तारा या मागे लोकांना सरळ बेथलेहेमापर्यंत आणलेला आहे, तो तारा आता 90 अंशामध्ये बेथलेहेमकडं वळलेला आहे, यरूशलेमकडून बेथलेहेमकडे वळलेला आहे. आणि अशा प्रकारची ही जी अनैसर्गिक अशा प्रकारची गोष्ट या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि रात्रीचा वेळ असल्यामुळे कदाचित येशू बाळ ज्या घरामध्ये आहे त्या घराच्या वर हा जो तारा आहे तो स्थिर झालेला आहे
आणि त्याने कदाचित त्या घरावर प्रकाश झोत टाकलेला असल्यामुळे या मागी लोकांना ते घर शोधण्यास कोणत्याही प्रकारे अडचण पडलेली नाही. आणि त्यांनी आपल्या ज्या थैल्या आहेत त्या थैल्या उघडलेल्या आहेत आणि सगळ्यात अगोदर त्यांनी सोनं अर्पण केलेलं आहे आणि त्याच्यानंतर लोबान अर्पण केलेलं आहे आणि गंधरस अर्पण केलेलं आहे. तर या दृष्टिकोनातून सोनं हे राजा असलेला प्रतीक दर्शवत आहे, लोबान हे मुख्य याजक असलेलं प्रतीक दर्शवत आहे आणि गंधरस हा जो आहे हा त्याच्या उत्तर क्रियेसाठी आहे. त्याप्रमाणे त्यांनी आपल्याही ग्रंथामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव वगैरे सर्व नमूद केलेलं असलं पाहिजे. ही आणखीन एक पुरावा आहे प्रभू येशू ख्रिस्ता हा काल्पनिक व्यक्ती नसल्याचा. आणि आपल्याला माहीत आहे की हे या लोकांना परमेश्वराने स्वप्नामध्ये दर्शन दिलेलं आहे आणि म्हटलेलं आहे की तुम्ही दुसऱ्या वाटेने निघून जा. आणि अशा रीतीने ते लोक दुसऱ्या वाटेने निघून गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या वेळेला या हेरोदेने पाहिलेलं आहे की हे मागे लोक काय परत आले नाही आणि मला काय त्यांनी निरोप दिलेला नाही, त्यामुळे तो अतिशय रागावला आणि रागाच्या भरामध्ये तो बाळाला मारून टाकणार होता हे परमेश्वराला माहीत होतं. त्याच्यामुळे काय झालं पहा, परमेश्वराने देवदूताला योसेफकडं परत पाठवलेलं आहे. त्यानुसार परमेश्वराने जो देवदूत योसेफकडं पाठवला त्या देवदूताने सांगितलं की तू उठ ताबडतोब आणि बाळ आणि त्याच्या आईला घेऊन तो मिस्र देशामध्ये ताबडतोब निघून जा. आणि त्या दृष्टिकोनातून मग हा योसेफ जो आहे हा रातोरात उठलेला आहे आणि बाळ आणि मरियेला घेऊन तो मिस्र देशामध्ये जाण्यासाठी निघालेला आहे. परंतु हे लोक जे आहेत हे मिस्र देशामध्ये पोहोचल्यानंतर फार आतमध्ये गेलेले नसणार. तर अशा रीतीने होशे जो आहे भविष्यवादी, हा होशे त्याने जे काही भविष्य केलेलं आहे ते या ठिकाणी पूर्ण होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. होशेचं पुस्तक याचा 11वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये असं नमूद केलेलं आहे, मी तुमच्यासाठी वाचतो. मी त्याला आपला पुत्र म्हणून मिस्रातून बोलाविले, मी त्याला आपला पुत्र म्हणून मिस्रातून बोलावले. आणि आता बेतलेहमापासून जे मिस्र देशची हद्द जी आहे ही कदाचित 65 किलोमीटरची असली पाहिजे आणि येथपर्यंत जाण्यासाठी सुद्धा त्यांना कदाचित पुष्कळ तास लागलेले असले पाहिजेत, 12-13 तास. कारण बाळ पण आहे आणि मर्याबाई पण आहे आणि त्या गाढवाची चाल जी आहे हे किती जास्त चालत असणार आहे. म्हणून मिस्र देशाच्या हद्दीच्या आत जाईपर्यंत त्यांना कदाचित 12-13 तास लागले असले पाहिजे असा अंदाज लोकांनी व्यक्त केलेला आहे. आणि मिस्र देशाच्या हद्दीत हे लोक सुमारे 3 वर्षपर्यंत राहिलेले आहे. आणि या ठिकाणी हा जो बाळ आहे हा बाळ साधारणतः 5 वर्षांचा झाला, कारण बेतलेहेममध्ये 2 वर्ष आणि मिस्र देशामध्ये 3 वर्ष. मुलांची कत्तल ज्या वेळेला हेरोद राजाने पाहिलं की हे मागे लोक काय आले नाही आणि त्यांनी सांगितलेलं नाही आहे की कोणता मुलगा हा येशू बाळ आहे किंवा राजा आहे, तर सरसकट सगळ्यांनाच त्यांनी मारून टाकण्याचा आदेश दिला. 2 वर्ष आणि त्याच्या खाली असलेले जे मुलं आहेत त्या मुलांची त्याने आपले सैनिक पाठवून कत्तल केलेली आहे. आणि या ठिकाणी पहा असं म्हटलेलं आहे की यिर्मया संदेष्टाने जे भविष्य केलेलं होतं ते भविष्य या ठिकाणी पूर्ण होत असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ते असं मी तुम्हाला वाचून दाखवतो. राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे, आपल्या मुलांसाठी ती सांत्वन पावत नाही कारण ती नाहीत. यिर्मया 31:15 अध्याय आणि त्याचा दुसरा भाग म्हणजे ब भाग, या ठिकाणी ते भविष्य वर्तवण्यात आलेलं आहे आणि ते या कत्तलीच्या वेळेला पूर्ण झालेलं आहे. आता मिस्रातून परत हा जो योसेफ आहे तो
बेथलेहेमला येण्यासाठी निघालेला आहे. त्याला समजलं की हेरोद राजा मरण पावला, आता बाळाचा जो जीव आहे तो कोणत्याही प्रकारे धोक्यामध्ये नाही. परंतु ज्या वेळेला ते परत हद्दीमध्ये आले त्यावेळेला त्याला कळलं की हेरोद राजाचा मुलगा जो अर्खलाव आहे हा गादीवर बसलेला आहे आणि तो देखील कदाचित बाळाला घात करण्याचा त्याला संशय आला किंवा त्याला भय वाटलं. त्यामुळे मग तो बेथलेहेमला जाण्यास कचरत राहिला आणि देवदूताने म्हटलं की ठीक, तू त्या ठिकाणी जात नसशील तर मग नासरेतला आपल्या गावाला निघून जा. आणि अशा रीतीने ह्या सगळे लोक जे आहेत, येशू बाळ आणि मर्याबाई आणि योसेफ, हे परत साधारणतः 5-6 वर्षांच्या नंतर हे आपल्या गावामध्ये आलेले आहेत. आणि म्हटलेलं आहे की त्याला नासोरी म्हणतील, त्याला नासोरी म्हणतील. आणि हे जे भविष्य आहे हे भविष्य या ठिकाणी पूर्ण होत आहे. कारण येशू बाळ जो आहे हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्या गावामध्ये येत आहे. प्रियांनो, अगोदर तर मार्याबाई आणि योसेफ त्या ठिकाणी होते, पण येशू बाळ हा पहिल्यांदा त्या ठिकाणी येत आहे. त्यामुळे त्याला नासोरी म्हणतील. हे जे भविष्य आहे हे भविष्य देखील त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता नासोरी या शब्दामध्ये नाझीर हा शब्द देखील समाविष्ट असल्याचं पुष्कळशा विचारवंतांचं मत आहे. आणि नाझीरचा जो नियम आहे तो गणनाचं पुस्तक 6वा अध्याय पहिल्या 5 वचनामध्ये दिलेला आहे. आणि शमशोनाचा जो वृत्तांत आहे शास्त्रीयाचा 13वा अध्याय 5वा ब मध्ये दिलेला आहे. आणि प्रियांनो, आपण आता याच ठिकाणी थांबूया. आणि माझा विश्वास आहे की आपणाला हा जो एपिसोड होता तो आवडलेला असणार. तर कृपा करून लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि लोगोस या चॅनलला सबस्क्राईब करा. आपले काही प्रश्न असतील तर ते निश्चितार्थाने कळवा, त्यांची मी उत्तरं देईन. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो. शालोम.